दिवाळी झाली की पुन्हा उन्हाळ्यामध्ये दिवाळीला जसं स्वच्छता होती तशीच उन्हाळ्यामध्येही पुन्हा स्वच्छता केली जाते. आता स्टीलचे डबे आहे ते कितीही घासले आणि ते 1 महिन्यामध्ये लगेच असे तेलकट कारण हात लागल्या जातात, तेलकट चिकट होतात. त्याच्यात धूळ बसली की ते पुसूनही निघाले जात नाही. आता हेच डबे घासायचे म्हणले की टेन्शन येतं. आता बघा ह्यो डबा एकदम चिकट झालेला आहे आणि तो असा पुसूनही निघत नाही. त्याला अशी चिकट हात लागल्या जात्या. चिकट त्याच्यामध्ये धूळ बसली की ते डबे इतके घाण दिसत्या. एवढे घाण हे असे डबे झालेले, डाग पडलेले. आता या डबे एकदम आता दाखवले तसे एकदम चकाचक अगदी नवे डबे कसे काढायचे ते आपण बघू. आता कमी मेहनतीमध्ये आता डबे भांडे घासायचे म्हणले की हात दुखत्या. आता हात न दुखता कमी मेहनतीत आणि डबे घासायला म्हणजे भांडे घासायला कंटाळा न येता आता हे भांडे कसे घासायचे याने स्टील, तांबे, पितळ, ॲल्युमिनियम हे सगळे भांडे एकदम स्वच्छ आणि चकाचक निघाले जात्या. आता सगळ्यात आधी आता लिंब सध्या महाग आहे, पण हे काळे पडले लिंब आहे. मी ते 2 ते 3 लिंब एका वाटीमध्ये घेतलेले आहे. आता एवढे डबे घासायचे म्हटल्यावर एवढ्या लिंबाने काहीच होत नाही. पण आता यामध्ये 1 चमचा सोडा टाकला. आता ते एवढे डबे छोटे भांडे कसे घासायचे तेही एवढ्याशा सोल्युशनमध्ये तेही पाहू. आता यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी चांगलं असं हे डिशवॉश टाकलेलं आहे. सोडा, लिंबू आणि डिशवॉश एवढंच टाकलेलं आहे, बाकी काहीही न टाकलं आणि ते छान असं मिक्स केलं. आता सोड्यामुळं ते फसफसलेलं आहे असं. आता हे जे आहे फक्त थोडंसं असं डब्याला लावलं तर एकदम असं चकाचक हा डब्बा दिसतोय, आधीचा डब्बा. आणि आता हे तांब्याचं भांडं आहे, तांब्याचं पातेलं आहे, पितळी पातेलं ते एकदम काळं झालेलं आहे. तेही थोडंसं लावलं, जिथं लावलं तिथं ते एकदम लगेच चमकायला लागलेलं आहे. आता तांबं, पितळ, ॲल्युमिनियम कुठलेही भांडे या एका ह्या लिक्विडने एकदम छान असे निघते. आता एका भांड्यामध्ये मी पाणी कोमट केलेलं आहे, म्हणजे आपण आंघोळीला पाणी जसं घेतो तसं पाणी कोमट केलं आणि त्या वाटीमधलं जे लिक्विड बनवलेलं आहे भांडे घासण्यासाठी ते सगळं त्या पाण्यामध्ये टाकलं. आता हे जे आहे सगळ्यात आधी हे डबे सगळे मोकळे केले, त्याच्यातील जे काही सामान आहे ते काढून ठेवलं आणि सगळे डबे मोकळे केलेले आहे मी. आता हे डबे जे आहे ते या पाण्याने घासलेले. आता अगदी अलगद हाताने घासलेले, काही कमी मेहनतीत एवढे जे भांडे आहे ते फक्त 25 ते 30 मिनटामध्ये डबे मी घासलेले. आता हा डबा 2 ते 3 डबे आहे ते घासून दाखवते आणि मग बाकीचे सगळे डबे घासते. आता हा डबा मी काही म्हणजे हाताला जास्त असं कष्ट दिलेले नाही, कमी मेहनतीत हे डबे घासलेले आणि थोडंसंच असं डिशवॉश टाकलेलं आहे, पण त्याचा एवढा असा फेस झालेला आहे. आता अशा पद्धतीने साबणीने डबे घासले की ते सफेद असतात आणि धुवायलाही मेहनत लागते. आता हे जे लिक्विड केलेलं आहे त्याला धुवायला म्हणजे असे सफेद डबे निघत नाही, त्याला डब्यांना एकदमच वेगळी शाईन अशी येते. आता फक्त डिशवॉशने घासले पण त्याला असते तर त्याला थोडीशी जास्त मेहनत. आणि आता हे सोडा आणि लिंबू टाकलेलं आहे त्याच्यामुळं डब्यांना एक वेगळीच चमक आलेली आहे. आता मी हा डबा धुतला तर तो असा चमकत होता, डोळ्यांनाही चमकत होता, इतका असा चकाचक असा डबा निघालेला आहे. आता याच पद्धतीनं आता झाकणं जास्त चिकट होत आहे, ते झाकणही घासून राहते. कमी मेहनती काही वेळ न लागता अगदी झटपट असे मी हे भांडे घासलेले. आणि असं काही लिक्विड बनवलं आपण स्वतः की ते भांडे घासायला उत्साही वाढतो आणि कंटाळाही येत नाही. आता या पद्धतीने आता हे 2 ते 3 डबे आहे ते दोन्ही तिन्ही डबे आता फक्त एकदा ही ती घासणी आहे ती बुडवून घेतली, इतका असा फेस होतो डब्यांना. आणि हा जो फेस आहे तो काही डब्यांना चिटकूनही बसत नाही. तसं साबणीने डबे घासले की ते साबण डब्यांना काही वेळेस सगळीकडं हात लागल्या जात नाही, चोळल्या जात नाही. मग ते साबणीचे डाग पडले जातात आणि डबे असे सफेद दिसतात. मग सफेद दिसले की डब्यांना चमक येत नाही. आता एका वेळेस 2-2, 3-3 डबे असे घासून ठेवले
की मग धुवायलाही ते एकाच वेळेस सगळे डबे धुवायचे. मग पुन्हा ते बाकीचे जे आहे ते डबे घासून, म्हणजे एकाच वेळेस जास्त डबे काढले की पसाराही होत नाही आणि जास्त भांडे दिसले की ते भांडे पाहूनच कंटाळा येतो. मग मी असे काही एका लाईनीतले डबे काढले आणि तसे डबे घासले, धुतले आणि ते वाळायला ठेवलेले, सुकवायला ठेवलेले. आता हे कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले. हा बघा, इतका अशी डबे चमकायला लागले. आता एवढे जे डबे घासलेले तेवढे डबे मी हे उन्हामध्ये नेऊन ठेवते आणि असे पालथे घालून ठेवते. आणि ते सुकल्यानंतर, उन्हात सुकल्यानंतर त्याची चमक आणखीनच वाढते. या पद्धतीने डबे सुकल्यानंतर असे दिसतात. आता हे डबे जे आहे सुकले सगळे आणि असे लावून दिले तर मान्यत असं वाटत होतं की सगळे डबे हे नवेच डबे आहे की काय, असं वाटत होतं. छोटे मोठे सगळे डबे आणि छोटे भांडे त्याच लिक्विडने मी घासले. तर एकदम मस्त असा हा किचनच चमकायला लागलेला आहे.